सीड ऑइल, चवीला एकदम खास। चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर। चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया। या देशातल्या 24 लाख विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ करून सरकारनं एक प्रकारे त्यांचा अपमान केलेला आहे। आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी मनोधैर्य खचल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत। या आत्महत्या नाहीत तर हत्या आहेत, या सरकारी धोरणाच्या हत्या आहेत। तरी सुद्धा निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधान याची जबाबदारी घ्यायला तयार नाही। या देशाचे ते शिक्षण मंत्री आहेत। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर टीईटीचे पेपर सुद्धा अशाच पद्धतीने फुटले। म्हणजे एक प्रकारे या देशातले काही पुंजीपती पैसेवाले आपली पोरं जी स्पर्धेमध्ये उतरू शकत नाहीत आणि त्या पोरांना डॉक्टर इंजिनियर करण्यासाठी, त्या पोरांना नोकऱ्या मिळण्यासाठी सरळ सरळ पैसे खर्च करतात, पेपर फोडतात आणि जी वर्ष मेहनत करून अभ्यास करणाऱ्या पोरांना मागे टाकतात। ही जी प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे, याला सरकार खतपाणी घालायला लागलेलं आहे। आणि म्हणून या नीटच्या प्रश्नावर, कारण नीटचा दुसऱ्यांदा पेपर झाला पण त्याच्याही तक्रारी आता सुरू झालेल्या आहेत, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। ते राजीनामा देत असतील तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता। परंतु निर्लज्जपणे आज धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या टोळक्याला संरक्षण द्यायचं काम सरकार करायला लागलेलं आहे। एवढंच नव्हे तर गेली 22 दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधायचा सोडून रॅमन मॅगॅसिस पुरस्कार मिळवणाऱ्या या समाजसेवकाचा अतिशय हीन दर्जाची वागणूक सरकारने दिलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचं सोडून त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर बेछूट असा लाठीमार केलेला आहे। या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज ही कॅन्डल मार्च आम्ही काढलेली आहे। ही केवळ सुरुवात आहे। सोनम वांगचुक असोत किंवा त्यांचे सहकारी हे एकटे नाहीत, सगळा देश विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहे, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे। थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।